काही बोलते काय माहित माझ्यासोबत बिनकामीच्या कुठ्या काढत नाही ती जेव्हा पण तेव्हा तो डोकं खराब करते मी चांगला मूड असला चांगला आपला हे असलं बा हा तर खराब करून टाकते जेव्हा पण तेव्हा लय वेळा झाला आता 2-4 इतक्यात लस करून राहिली हा मला तर कसं नाही पटू राहिलं हे काऊन मला ना काय झालं काऊन अशी बडबड करू राहील तू काय झालं काय होते मी म्हणत आहे तुमच्या भावजाईले जसं जसं खूप तकाळाची सवय आहे कधी बाहेर गेलं का काही ना काही तिचं राहतेच चालू काऊन पण काय झालं हे तर सांग एवढी संतापली बाबा तू एवढी रागात आहे हा नाही काऊन काय झालं काऊन तुम्ही एवढ्या रागात आले आता तर बाहेर गेले तुम्ही थोडा वेळ तर झाला नाही एकदम तिकून आला तेवढ्या रागातच आल्या काय होते काही नाही होत आता म्हटलं थेट तुमच्या बहिणीची गोष्ट मी सांगितलीच नाही तुमच्या बहिणीला फोन केला म्हणून तिने सांगितलं आता बाहेर गेली मी तर बाईची इकडे म्हटलं माईकडे पाहिजे बाईची बाई सांगत लोक खोळपट्या असे आहे तसे मी कशी असू काय करायला लागते मा ह्याच्यात काय नसते तिच्या इथं टांग काय लाडवते ह्याची मला हेच नाही समजत काय शांताबाईला फोन केला म्हणजे तिने सांगितलं असं आहे काय हा कारनामा करून ठेवला अजून एक जास्तीचा तू आहे बापा तू शांत वया तू शांत वय तू काही लक्ष नको देतो तिच्यावर तिला करू देत जा काय करते तर मी म्हणतो आपण लक्षच नाही द्यावा काय लक्ष द्यावं आपण जसं करते तसं करू द्या आपण आपलं काम करावं तिला तिचं काम करू द्या आपण आपल्याला माहिती आहे ना आपण कोणत्या भावनेनं केल्या त्या गोष्टी हां तर मग कायले मग तू काही बेकार नको वाटून घेऊ त्याचं तुम्ही सांगा मला आता एवढ्या वर्षाचं म्हटलं आहे आता मी कधी तिच्यासोबत बोलताना दिसली का तुम्हाला अगोची बोलताना दिसली काय मी तर कधीच अगोची बोलायला जात नाही कामापुरतं काम केलं आपल्याला बस झालं बोलतही नाही आता किती दिवस झाले आता तूच सांग म्हणते काय एवढ्या वर्ष त्या लग्न झाले तू दिसली मी कधी जाताना पण इतके ते लस करू राहील ना मला सहन निवड राहील जसं मला सहनच निवड राहिला आता लस करू राहिली म्हणजे हे म्हटलं साऱ्या नातेवाईकात मी बोंब करू राहिली म्हटलं साऱ्या नातेवाईकात मी बोंब करू राहिली आज येईल सांगितलं उद्या अजून कोणाला फोन करून कोणाला फोन करून असंच धंदा करून येत मग नाही बा तू काही बाईचं टेन्शन घेऊ नको बाईले मी फोन करतो आणि सांगतो बरोबर तू काही टेन्शन नको घेऊ त्याचं हा नाही जाऊ दे ना तुम्ही लक्ष घालता त्याच्यात म्हणते तुम्हाला द्यायचं आपलं सोडून द्यायचं जाऊ तिच्या बांगाला काल पडत नाही माया देवाला माहिती मी कशी आहे कशी नाही तर देवाचंच केलं म्हणजे होते माणसाचं काय करावं लागते आपल्याला बाबा मी काय म्हणते तुम्हाला तुमच्याजवळ नंदिनीचा नंबर आहे का नंदिनीचा नाही मग मायापाशीचा नंबर नाही बा मी तर काही म्हटलं बाबा नंबर गिंबर द्या म्हणून कोण तुला पाहिजे होता काय हा तुम्ही मागजा ना तिच्या बाबाला मागून घ्या नंबर मी म्हटलं फोन घेऊन कर म्हटलं बोलून म्हटलं आईन मी तिच्यासोबत म्हणजे कसं बोलचाल केली बोललं गेलं झालं तुळशी वयक पायक होते तिच्या आईसोबत आजीसोबत बोलून घेईन म्हटलं आम्ही दोघी जणी तर मागजा ना नंबर बरं मी मागतो नंबर आणि देतोच मग तुला मग बोलून घ्यायचा मग बरं चल बी माय कामं राहिले पटपट करून घेतो उरकून टाकतो कामं का बाई आपण एवढे दिवस झाले लग्न जोडायला आता आपण तर एक दिवस नंदिनीला फोन नाही केला तिचंही नाही आला तिच्यापाशी नंबरच नसेल आपले मागं कशी ते पहिल्यांदाच कशी फोन करून पोरगी आज मी बाबाला नंबर मागितला आता आपण करता का फोन आता लावू का मग फोन नंदिनीले लाव ना त्यात काही विचार लागते लाव फोन लाव मी तुला म्हणतच होती 2 दिवसांनी म्हटलं असतं का फोन लावून बा आपण बोलचाल करू बोललं चाललं तुला शिकवाय पायक होते लाव ना फोन लाव पण माया फोनमधलं तर आजच बॅलन्स संपलं बाई आजच बॅलन्स संपलं द्या बरं भाऊजी आता तुमच्याच फोन द्या तुमच्याच फोनवरून फोन लावतो संध्याकाळी टाका लावून तुमच्या भावाला मायाच्यात बॅलन्स वहिनी भरल्या कपाची बापा वहिनीचा बॅलन्स सारंच आहे पण माझा नंबर गेला पाहिजे म्हणून वहिनी मायाच्याून लावू राहिल्या फोन हा घे ना वहिनी घ्या तिच्या आई गिसमध्ये बोलून घ्यावं का बोलू ना तिच्या आईला फोन लावू मग तिच्या आईसोबत बोलून घेऊ आई मी फोन लावला पहिले तुम्ही बोला पहिल्यांदा बरं दे मग हॅलो नंदिनी मी बोल राहिली म्हटलं तुझी सासूबाई बोलताय हां बोला आई बोला तुम्हाला आई म्हटलं चालेल ना मी हा बाई चालते आता तू आमच्याच घरची झाली ना आता तो आई म्हटलं आईच म्हणा लागते तुला आईच म्हणत जा आईच म्हणाल मी पण अजून आपण भेटलो नाही ना कसं समोर भेटलोच नाही आपण अजून म्हणते मी आपली भेटली झाली भेट जाणार की म्हटलं आता फोनवर बोलायलो आपण आणि आम्ही त्या फोटो म्हटलं एवढा पाहिला असं मोठा करू मोबाईलात यानं दाखवला मला अवंतिकानं दाखवे नसं कोणाला मग दाखवले हे मायसून अशी ओळखीच होऊन गेली तू आता आई तुम्हाला सांगतो पण नाही का मला पहिल्यांदा फोन उचलताना असं भीती वाटल्यासारखंच वाटलं पण आता काही नाही वाटत तुमच्यासोबत बोलल्यावर भीती कायची वाटत लागते बाई भीती किती काही वाटू नको देवा आम्ही किती काही कोणी भूत राहते घेतं भीती नको वाटत देतो भूत गीतं नाही राहत आम्ही तुला वाटलं भूत राहते तरी तर म्हटलं लग्नाला बाई तुला आमचा श्री पसंत आहे ना पसंत पडला ना आमचा श्री हो खाऊन म्हणाली वा चांगली हाव म्हणणं हा आम्हाला तर बाई तू फोटोत पाहिला आवडली म्हटलं फोटोत पाहिलं तू पसंत पडली म्हटलं एवढी साजरी पाहिले आहे चांगली मस्त दिसत होती आणि आता तर बोल नाही तुला गोड आहे व बोला गोड आहे तू तर आता लयच पसंत पडली ना मला तिला पसंत पडली बापासून आता काही आपल्याला टेन्शन नाही आहे मेन तुलाच पसंत पडणं होती सून हो ना बाबा तू बरोबर बोलायला आपल्या भाऊजीपेक्षा तर आईलाच पसंत पडणं महत्वाचं होतं घे भैया हे आपल्या स्त्रीच्या बाबासोबत बोला त्या सासऱ्यासोबत बोल हो आई दे ना हॅलो नंदिनी बाई मी बोल राहिलो म्हटलं श्रीचे बाबा बोल राहिलो बाई जेव्हापासून ते लग्न ठरलं म्हटलं तेव्हापासून सांगतो तुला आमच्या घरात लयच गोड लागू राहिला पण तेव्हापासून घरी असं भरलं लागू राहिलं तू याचीच आहे तू आल्यावर तर लयच लागून मला असं वाटते हो बाबा माझं नावच तसं आहे ना नंदिनी तर मग वाटणारच आहे बरं बोलायला तर मस्त आहे तू मस्त वाट राहील बा मस्त आमच्या घरात अशी वाटते फिट बाई हे घे ना तुझ्या मोठ्या जाऊसोबत बोल आता त्या जाऊसोबत अवंतिकासोबत बोल दे ना ताईकडे द्या हॅलो बाई नंदिनी मी बोलताय अवंतिका बोलताय तुझी मोठी जाऊ आहे आतापर्यंत तर ह्या घरची मोठी सून होती पण आता बापा मला मोठ्या बाई जाऊचा मान भेटेन बा आता तुझी मोठी जाऊ म्हणून मला ओळखन
तू बोल ना बाई. हा पाहते ना बाप्पा तुझा आवाज कसा येतं. गोड आवाज आहे, गोड आवाज आहे. ऐकलं बा आम्ही. आता पाहते ना गोड आवाज कसा येतं. हो ताई बघा ना बघा. हाव हाव खरंच आहे. हा गोड आहे व ते आवाज. त्यापेक्षा गोड लागू राहिला बा मस्त. मग मी आहेच तशी. सर्व मला तसंच म्हणतात. वा वा बोलण्यात हुशार आहे वाटते. तू बोलण्यात हुशार आहे मस्त. हां आमच्या घरात बरोबर फिटवशील तू. हां आपलं घर म्हणजे मस्त आहे. आपल्या घराचं एक कुकर असल्यासारखंच आहे. फक्त आपलं टायमिंग बरोबर असलं पाहिजे. म्हणजे बरोबर सगळं शिजते. म्हणजे ताई काय म्हटलं तुम्ही मला कळलं नाही. हे असं आता तुला सांगतो जसं म्हणजे काय आपली जी सासूबाई आहे तुला बळबळ बळबळ त्याची थोडंसं बळबळ बोलणं आहे. हां आपल्या सासऱ्याला मस्त चहा पाहिजे. सासरे चहा आहे. आणि तू हे जे आहे तुझं श्री हां तुझा नवरा होणारा ते शांत मस्त समजूतदार. मी आता थोडीशी मग तुला टमणे देणारी बा. अशी राहीन बा आपली मग म्हणजे याच्यात तू संतुलन बसलं. तू जर याच्यात फिट झाली तर मग तू हिरोईनच बनता आपल्या घराची. अच्छा असं होय का. मला समजलंच नाही. मग आता मला पहिले काय शिकायला लागेल घरी आल्यावरती सांगा मग तुम्ही. पहिले तर तुला बाई एक गोष्ट शिकायला लागेल ना. पहिले सासूबाई आपल्या काय म्हणते हे पहिले तू समजून घ्यायला लागत जाईल. हे पहिले तुला शिकायला लागते आल्याबरोबर. हे तर खूप भारी वाटतंय मला. कठीण वाटतंय. मग तेच तर आता तू सासर म्हटल्यावर तेच येणार आहे. पहिले तुला ते शिकायच लागेल. बरं जाऊ दे. तू काही जास्त टेन्शन नको घेऊ. असं आपलं आता सध्या हाजी मजाक चालू आहे. आपल्या घरी आल्यावर मग आपण बरोबर करू. तू टेन्शन नको घेऊ बाई आतापासून. हो ताई मला समजलं ना गंमत चालू आहे म्हणून. हो ठीक आहे. आणि हो मी टेन्शन वगैरे काही घेणार नाही आहे. तुम्ही आहे ना तिथं मोठी ताई असल्यावर मग काचं टेन्शन राहणार आहे. तुम्ही मोठ्या ताईच आहे ना. मोठी बहीणच आहे तुम्ही माझी. बरं बाई आमचं झालं तर बोल ना. आता बोल तू भाऊजीसोबत बोला. तर बाई व्यवसाय बाहेर फिरू ना येतो बा. मी येतो उशी. मी येतो. मी साडी राहिली वाटते वर पाहायचं कुठं आहे. मी चालली बा तिकडे भाऊजी. आई बाबा गेले आता मी चालली. तुम्ही बोला निवांत आता. नंदिनी सोबत बोलून घ्या मस्त. निवांत म्हणजे काय वहिनी तुम्ही काही मजा घेता बा. चालली आता. नंदिनी सांगा गेली म्हणून वहिनी. हॅलो नंदिनी ओळखलं का. नाही मी ओळखलेच नाही. मी बोलत आहे ना श्री. हो का. मी तुमचा आवाजच नाही ऐकला ना. तुम्ही तर फोनही नाही केला. मग कसं मी ओळखणार आहे तुम्हाला. माझ्याकडे नंबरच नव्हता तुझा तर मग मी कसा फोन करणार आहे. तू पण तर नाही केला मला. मी कशी करणार आहे फोन पहिल्यांदाच. मी तुमची वाट बघत होती येईल म्हणून पण तुमचा आलाच नाही. केला ना आज मीच केला ना फोन. तुम्ही नाही केला की वहिनीने केला फोन. आईने केला म्हणून. तुम्ही केला का स्वतः. वहिनीने तुझ्या बाबाला फोन नंबर मागितला आणि माझ्यासाठीच मागितला होता. तर मग पहिले वहिनी बोलल्या आई बोलल्या आणि मग नंतर माझ्याजवळ दिला. आता राहते आवाज लक्षात. आता बोलले ना तुम्ही. आता कधी फोन केला तरी लक्षात राहते. आता पण तुमचा थोडासा आवाज वेगळाच वाटत आहे. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा मला बैठकीत विचारला तर प्रश्न जेव्हा पाहायसाठी आले होते तेव्हा वेगळाच आवाज वाटत होता. हो खूप जण म्हणतात मला की तुझा फोनवर वेगळा आवाज येतो म्हणून ओळखायलाच नाही येत म्हणून. पण आता लक्षात ठेव आवाज विसरू नको. हो आता नाही विसरत. आता कशी विसरणार आहे. की मग घरचं सर्व चांगले आहे. आई बाबा वगैरे आजी वगैरे काय करत आई वगैरे. हो सर्व चांगले आहे. आजी चांगली आहे. आई चांगली आहे. बाबा सध्याच बाहेर गेलेले आहे. तुला पण मी खरंच आवडलं ना. तुम्ही आवडले म्हणूनच मी हो म्हटलं ना. काही प्रश्न विचारते तुम्ही तर. नाही पहिले बा तुला विचारणं काम होतं माझं. तुझी हो आहे का नाही आहे बा. नाही तर मग जबरदस्तीने केल्यासारखं नाही पाहिजे बा आपल्याला म्हणून विचारत आहे. तुम्ही तर पसंत आहे मला. पण मी पसंत आहे की तुम्हाला की तुमच्या घरचे जबरदस्ती करताय म्हणून करत आहे. नाही असं नाही आहे. जबरदस्तीचं काही काम नाही आहे. पसंत होती म्हणूनच हो म्हटलं ना. बरं मग ठेवू का आता. ठेवतं पण का. मग तुम्हाला बोलायचं आहे का आणखी. नाही ठेव नंतर करेल मी. नंतर करेल. ठेवून दे आता.